नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या सांगली DCC बँक भरतीसाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपण सहकार विषयक यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कधी संमत करण्यात आलेला होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर पहा, भारतातील पहिला सहकारी पतसंस्था हा जो कायदा होता तर तो ऑप्शन क्रमांक 2 1904 का आहे 1904 या वर्षी संमत करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर, जे की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे किंवा होता। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सहकार चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक निकोल्सन। कोणाला? फ्रेडरिक निकोल्सन यांना भारतातील सहकार चळवळीचे जनक मानले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रामुख्याने कोणाला कर्ज पुरवठा करते? तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही जी बँक आहे तर ती प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 3 प्राथमिक कृषी पतसंस्थेना। कोणाला? प्राथमिक कृषी पतसंस्थेना यांना कर्ज पुरवठा करते। प्रश्न क्रमांक 5, सहकार हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? तर सहकार हा जो विषय आहे तर तो आपल्या भारतीय संविधानाच्या पहा ऑप्शन क्रमांक 3 राज्यसूची काय राज्यसूची या सूचीमध्ये येतो। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय कृषी आणि ग्राम विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकची जी स्थापना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 12 जुलै 1982 कधी झालेली आहे? 12 जुलै 1982 या दिवशी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचा सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर महाराष्ट्राचा जो सहकारी संस्था हा जो कायदा होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 1960 कोणत्या वर्षी? 1960 या वर्षी अस्तित्वात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8, नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे? तर नाबार्डची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 बी शिवरामन समिती काय आहे? बी शिवरामन समिती या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, जागतिक सहकार दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक सहकार दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी काय आहे? जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते असते? तर राज्य सहकारी बँकेचे जे मुख्य कार्यक्षेत्र असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्य पातळी असते। कोणते असते? राज्य पातळी असते। पुढचा प्रश्न आहे पहा, नागरी सहकारी बँकेवर दुहेरी नियंत्रण ड्युअल कंट्रोल कोणाचे असते? तर नागरी सहकारी बँकेवर दुहेरी नियंत्रण जे असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 RBI आणि राज्य सरकार कोणाचे असते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि राज्य सरकारचे म्हणजे सहकार निबंधक यांचे नियंत्रण असते। पुढील प्रश्न, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्थान कोठे स्थित आहे? तर वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्थान जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 पुणे या शहरात आहे। कोणते? पुणे या शहरामध्ये आहे। पुढील प्रश्न पहा,
सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान किती सभासदाची आवश्यकता असते? तर सहकार संस्थेच्या नोंदणीसाठी पहा किमान ऑप्शन क्रमांक 3 10 काय किमान 10 सभासदाची आवश्यकता असते. पुढील प्रश्न आहे पहा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर कोणाचे नियंत्रण असते? तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर पहा ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड आणि RBI कोणाचे? नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. पुढील प्रश्न आहे, जगात सहकारी चळवळीची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या देशात झालेली होती? तर जगामध्ये सहकार चळवळीची जी सुरुवात झालेली होती तर ती सर्वात प्रथम पहा ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड. कोणत्या? इंग्लंड या देशामध्ये झालेली होती. तर आपण पहा आता बँकिंग ज्ञान यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना कधी झालेली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 1935. काय आहे? 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले आहे? तर भारतामध्ये बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 1969. काय आहे? 1969 या वर्षी झालेले आहे. पुढील प्रश्न, पहिल्या टप्प्यात भारतातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? तर पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील पहा एकूण ऑप्शन क्रमांक 3 14. काय आहे? एकूण 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, बँकिंग क्षेत्रात KYC या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे? तर बँकिंग क्षेत्रामध्ये KYC या शब्दाचा पूर्ण अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 3 नो युअर कस्टमर असा होतो. काय आहे? KYCचा फुल फॉर्म हा नो युअर कस्टमर असा होतो. पुढचा प्रश्न पहा, RTGS सुविधेमध्ये चा अर्थ काय होतो? तर RTGS या सुविधेमध्ये चा जो अर्थ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 रिअल होतो. काय होतो? रिअल असा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पहा, बँकेचा IFSC कोड किती अंकी किंवा अक्षरी असतो? तर बँकेचा जो IFSC कोड असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 11. किती? 11 अंकी किंवा अक्षरी असतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रेपो रेट म्हणजेच काय? तर रेपो रेट म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 ज्या दराने RBI व्यापारी बँकेना अल्प मुदतीचे कर्ज देते. काय? ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही व्यापारी बँकेना अल्प मुदतीचे कर्ज देते म्हणजेच रेपो रेट होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात ATMची सेवा सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे? तर भारतामध्ये ATMची सेवा सुरू करणारी पहिली जी बँक आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 HSBC. कोणती आहे? HSBC ही बँक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बँकेची बँक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बँकेची बँक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे जुने नाव काय होते? तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव काय होते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. काय होते? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असे जुने नाव होते. पुढील प्रश्न, बँकिंग लोकपाल बँकिंग ओम्बड्समनची नियुक्ती कोण करते? तर बँकिंग लोकपालची जी नियुक्ती असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक. कोण करते? भारतीय रिझर्व्ह बँक करते. पुढील प्रश्न आहे, NEFTचा फुल फॉर्म काय आहे? तर NEFTचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. काय? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, धनादेशाची म्हणजेच चेकची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी किती दिवसाची असते? तर धनादेशाची जी वैधता असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 3 महिन्याची. किती महिन्याची असते? 3 महिन्याची वैधता असते किंवा व्हॅलिडिटी असते.
पुढचा प्रश्न आहे पहा, चालू खाते करंट अकाउंट प्रामुख्याने कोणासाठी उपयुक्त असते? तर चालू खाते हे जे असते तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 4 व्यापारी व व्यावसायिक कंपन्या, काय व्यापारी व व्यावसायिक कंपन्या यांच्यासाठी उपयुक्त असते. पुढील प्रश्न आहे, भारतातील चलन म्हणजेच नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतातील चलन म्हणजेच नोटा छापण्याचा जो अधिकार असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI या बँकेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात नोटाबंदी डिमॉनिटायझेशन अलीकडेच कोणत्या वर्षी झालेली होती? तर भारतामध्ये नोटाबंदी जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 2016 का आहे 2016 या वर्षी झालेली होती. पुढील प्रश्न आहे, बचत खात्यावरील सेविंग अकाउंट व्याजदर कोण ठरवतो? तर बचत खात्यावरील व्याजदर जो असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 संबंधित बँक स्वतः. कोण? संबंधित बँक स्वतः ठरवते. पुढील प्रश्न पहा, बँकिंग नियमन कायदा बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? तर बँकिंग नियमन हा जो कायदा होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 1949 का आहे 1949 या वर्षीचा आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, पॅन कार्डमधील पॅनचा अर्थ काय आहे? तर पॅन कार्डमधील पॅनचा जो फुल फॉर्म आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 परमनंट अकाउंट नंबर. काय पॅनचा जो अर्थ असतो तर तो परमनंट अकाउंट नंबर असा अर्थ होतो. तर पहा आपण सामान्य ज्ञान यावर प्रश्न पाहणार आहोत जे की सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र विशेष यावर प्रश्न असतील. तर पहा प्रश्न क्रमांक असा आहे, सांगली जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे? तर सांगली जिल्ह्याची निर्मिती ही पहा ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट 1949 या दिवशी झालेली होती. पुढील प्रश्न, सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर सांगली हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा. कोणत्या? कृष्णा या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. पुढील प्रश्न आहे पहा, सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कशाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते? तर सांगली जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 4 हळद. काय हळद याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा आणि वारणा नद्याचा संगम सांगली जिल्ह्यात कुठे होतो? तर कृष्णा आणि वारणा या दोन नद्याचा संगम सांगली जिल्ह्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 हरिपूर. काय हरिपूर या ठिकाणी होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चांदोली हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर चांदोली हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 वारणा. कोणत्या? वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाणे उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील ऑप्शन क्रमांक 3 तासगाव. काय सांगली जिल्ह्यातील तासगाव हे जे ठिकाण आहे तर ते उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पहा ऑप्शन क्रमांक 2 10. किती? एकूण 10 तालुके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 इचलकरंजी. काय इचलकरंजी या शहरास ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध श्री दत्त मंदिर औदुंबर हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पहा प्रसिद्ध श्री दत्त मंदिर औदुंबर हे जे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा. का कृष्णा या नदीच्या काठी वसलेले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अहिल्यानगर. कोणता? अहिल्यानगर हा जिल्हा आहे. पुढील प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम खालीलप्रमाणे कोठे होतो? तर कृष्णा नदीचा जो उगम आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर. काय महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते? तर सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे ते पहा ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर.
पुढचा प्रश्न पहा, तासगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर तासगाव हे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 द्राक्ष. काय? द्राक्ष या फळाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भिलवडी जिल्हा सांगली येथे कोणत्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे? तर भिलवडी या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 3 भुवनेश्वरी. काय? भुवनेश्वरी या प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता तालुका हा सांगली जिल्ह्यात येत नाही? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 खटाव. खटाव हा जो तालुका आहे तर तो सांगली जिल्ह्यामध्ये येत नाही. तर खटाव हा जो तालुका आहे तर तो पहा सातारा. काय? सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. पुढील प्रश्न, शिरळा हा सांगली जिल्ह्यातील तालुका कोणत्या सणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर शिरळा हा जो सांगली जिल्ह्यातील तालुका आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपंचमी. काय? नागपंचमी या सणासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे.